मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी करणारी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका. उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांच्याकडून याचिका दाखल. मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी भाषिकांवर केलेल्या हल्ल्यांचा याचिकेमध्ये उल्लेख. मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भय्य प्रयत्न करणार असतील तर भय्यांना महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल, संदीप देशपांडेंचं वक्तव्य. मनसे पक्षाची मान्यता रद्द करू नये, मात्र आम्ही ठाकरेंच्या मराठी भाषेच्या भूमिकेशी सहमत नाही. दादागिरी करून बँकांमध्ये मराठी भाषेचा आग्रह करणं चुकीचं, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. मनसे किंवा कोणत्याही पक्षानं महाराष्ट्रामध्ये मराठी बोलण्याचा आग्रह करणं गैर नाही. शिवसेना नेते संजय निरुपम यांची प्रतिक्रिया. मात्र त्यासाठी गुंडगिरी करून मारहाण करणं चुकीचं, निरुपम यांचं वक्तव्य. गुहागरचे सहदेव बेटकर यांची ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये घर वापसी. बेटकर काँग्रेसमधून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता दाखल. मातोश्रीवर उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि विनायक राऊतांच्या उपस्थितीमध्ये पार पडला पक्षप्रवेश. उद्धव ठाकरे लवकरच तळ कोकणाचा दौरा करणार. पुन्हा एकदा संपूर्ण कोकण पादाक्रांत करणार. सहदेव बेटकरांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंची माहिती. बोरिवलीमधील भगवती रुग्णालयाचं खासगीकरण होऊ नये, ठाकरेंच्या सेनेची मागणी. तर या संदर्भात पालिका आयुक्तांशी सकारात्मक चर्चा, दानवेंची माहिती. मुंबईच्या दहिसर पश्चिमेतील महानगरपालिकेच्या भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात मनसेचा मोर्चा. मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वामध्ये निघाला मोर्चा. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंचा फुले चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप. त्याकाळी ब्राह्मण समाजानं केलेली मदत चित्रपटामध्ये दाखवण्याची मागणी. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावर आधारित फुले चित्रपट. फुले चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतली छगन भुजबळांची भेट. चित्रपट सर्वांनीच पाहिला पाहिजे. महात्मा फुलेंचं कार्य हे देशभर नाही तर जगभर पोहोचलं पाहिजे, भुजबळांची प्रतिक्रिया. तनिषा भिसेंच्या मृत्यू संदर्भामध्ये माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आज सादर होणार नाही. एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती. पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या अधीक्षकांना पुणे पोलिसांचं पत्र. पोलिसांनी प्रकरणाची संपूर्ण माहिती मागवली. वैद्यकीय निष्काळजीपणा असे झाला असेल तर मंगेशकर रुग्णालयावर गुन्हा दाखल होणार. उपचाराअभावी तनिषा भिसेंचा मृत्यू होणं ही दुर्दैवी, खिलारे कुटुंबियाची प्रतिक्रिया. तर रुग्णालयासाठी जागा देणाऱ्या भाऊसाहेब खिलारेंकडूनही उपचारासाठी रुग्णालयानं 3.5 लाख रुपये मागितले. मुलगा चंद्रसेन खिलारेंची माहिती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संचालक बोर्डावर हत्येचा गुन्हा दाखल करा. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सूरज चव्हाण यांची मागणी. खासगी रुग्णालयांसंदर्भामध्ये पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर. रुग्णांकडून कोणत्याही डिपॉझिट घेऊ नका, आधी उपचार करा आणि नंतर पैसे मागा. पालिकेकडून सगळ्या खासगी रुग्णालयांना नोटिसा. कुणाल कामराच्या याचिकेवर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. कामराच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी राज्य सरकारनं मागितला वेळ. सुनावणी 16 एप्रिलपर्यंत तहकूब. कुणाल कामराच्या पत्रानंतर बुक माय शोचं उत्तर. आम्ही केवळ तिकीट विक्रीसाठीचं माध्यम, कोणतेही कार्यक्रम यादीत ठेवायचे किंवा काढायचे याचा निर्णय संबंधित आयोजकांचा. बदलापूरप्रमाणे कोर्टाच्या आधिपत्याखाली टीम नेमून सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. प्रकाश आंबेडकरांची मागणी. तर समिती नेमण्याआधी आम्हाला सरकारचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल, कोर्टाचं मत. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी 29 तारखेला पुढील सुनावणी होणार. कोर्टामध्ये याचिका दाखल करून घेतली. राज्य सरकारला उत्तर दाखल करण्यास देखील सांगण्यात आलंय. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये सरकार आरोपी असल्यानं सरकारकडून अपेक्षा धरता येत नाही, प्रकाश आंबेडकरांचा आरोप. तर पुढील सुनावणी सीआयडीला ही आरोपी करणार. आंबेडकरांच्या सुनावणीनंतर माहिती. सतीश भोसलेची पत्नी तेजू भोसले आज अजित पवारांची भेट घेणार. पुनर्वसनासंदर्भात तेजू भोसले अजित पवारांशी चर्चा करणार असल्याची माहिती. सतीश भोसलेंच्या घरावर वन विभागानं केली होती कारवाई. राज्यातील सर्व राज्यमंत्री नाराज. कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना अधिकाराचं वाटप न केल्यानं राज्यमंत्र्यांमध्ये नाराजी. यावर मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढावा, यासाठी सर्व राज्यमंत्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार.
डिसेंबर अखेरपर्यंत 50% निधी खर्च करा. प्रत्येक विभागांना आर्थिक शिस्त लागण्यासाठी वित्त विभागाचे आदेश. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पहिल्या 9 महिन्यांमध्ये 60% निधी उपलब्ध. यातील 50% निधी खर्च करण्याची मर्यादा. 2019ला पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील. मोदींच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल विचार करण्याची योग्य वेळ नाही. फडणवीसांचं वक्तव्य. मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातूनच असेल, राऊतांनी केलं होतं वक्तव्य. नरकातला स्वर्ग या संजय राऊतांच्या नव्या पुस्तकाचं लवकरच प्रकाशन. पुस्तकाची राऊतांनी दाखवली झलक. तुरुंगामध्ये असताना आलेले अनुभव पुस्तकामध्ये शब्दबद्ध. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटलांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट. भेटीगाठी वाढल्यानं पाटील यांची भाजपमध्ये घरवापसी होणार असल्याची जोरदार चर्चा. भाजपकडून कोणतीही ऑफर नाही. भाजपच्या प्रवेशाबाबत मी कोणतीही चर्चा केलेली नाही. बावनकुळे यांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कर्जमाफीवरून केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जातोय. मंत्री मकरंद पाटलांचं वक्तव्य. तर आता नाही तर भविष्यात कर्जमाफी नक्कीच होईल. मकरंद पाटलांचा सूतोवाच. रायगडच्या कर्जतमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उद्या कार्यकर्त्या संवाद मेळावा. विधानसभा निवडणुकीवेळी तिकीट न मिळाल्यामुळे अनेक कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडले होते. ते स्वगृही परत राहणार. रायगडमधील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर खासदार सुनील तटकरे संतापले. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आठवड्याभरात 2 रुग्णांचा मृत्यू. दोषी आरोग्य अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. तटकरेंची मागणी. भारताचा माजी क्रिकेटर केदार जाधवची राजकारणामध्ये एंट्री. केदार जाधव आज भाजपमध्ये प्रवेश करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार पक्षप्रवेश सोहळा. वाढत्या तापमानामुळे विदर्भातील शाळांच्या परीक्षा लवकरच घेण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश. आकाशवाणी आमदार निवासामध्ये रुग्णवाहिका नसल्यानं एका कार्यकर्त्याचा मृत्यू. योग्य वेळेमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं ग्रामीण भागातील कार्यकर्त्याचा झाला मृत्यू. लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर. एप्रिल महिन्याचा हप्ता 30 तारखेला मिळणार. योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या वाढणार की घटणार याची उत्सुकता शिगेला. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मानखुर्दमध्ये 65 महिलांची फसवणूक. कागदपत्रांच्या मदतीनं आरोपीनं 20 लाखांचं कर्ज काढलं. घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला. उज्ज्वला योजनेतील सिलेंडर 550 रुपयांना तर बिगर उज्ज्वला योजना सिलेंडर 853 रुपयांना. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची माहिती. गॅस सिलेंडरचे दर किमान 400 रुपयांनी खाली यायला हवेत. संजय राऊतांची मागणी. तर भारतामध्ये पेट्रोल डिझेलचे दर हे 50 रुपयांवर स्थिर राहायला हवेत. राऊतांचं वक्तव्य. लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी नवा हेल्पलाईन नंबर जारी. आपत्कालीन परिस्थितीमध्ये पर्यटकांना थेट पोलिसांशी संपर्क साधता यावा यासाठी नवा हेल्पलाईन नंबर जारी. न्यू इंडिया बँकेच्या घोटाळ्या प्रकरणामध्ये एआरसीच्या प्रमुखांची होणार चौकशी. प्रमुखांना जबाब नोंदवण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेनं बोलावलं. कल्याण पूर्वेकडील शक्तिधाम प्रसूतीगृहामध्ये एका महिलेचा मृत्यू. महिलेच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार असल्याचा कुटुंबियांचा आरोप. तर शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच महिलेची प्रकृती खालावली होती. डॉक्टर गणेश डोईफोडेंचं स्पष्टीकरण. 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये आढळले पत्ते, चाकू आणि कंडोम आणि सायकलची चैन. नाशिकमधील घोटीतील खासगी शाळेत मधला धक्कादायक प्रकार समोर. शिक्षकांनी अचानक दप्तर तपासल्यानं वास्तव समोर. मुंब्रामध्ये 10 वर्षांच्या मुलीची अत्याचार करून हत्या. सम्राटनगर ठाकूरपाडा परिसरातील घटना. 19 वर्षाच्या तरुणाला पोलिसांकडून अटक. वर्ध्याच्या तिरोडा नजीक कारची टँकरला धडक. पोलीस कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि 2 मुलांचा मृत्यू. रस्त्यावर रानडुक्कर आडवा आल्यानं कार अनियंत्रित होऊन अपघात झाल्याची माहिती. विहिरीचं खोदकाम करताना माती खचल्यानं 2 मजूर दबले. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील जानपम पालीमधील घटना. मजुरांना काढण्यासाठी विहिरीत पडलेली वाळू आणि माती काढण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू.
छत्रपती संभाजीनगरच्या शहानूरवाडी परिसरामध्ये इमारतीच्या बांधकाम होत असलेल्या ठिकाणी बांधकामावेळी दगड अंगावर पडल्यानं दोघांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये बंदुकीचा धाक दाखवून बिल्डरचं अपहरण, सहकार्यालाही डांबून जबर मारहाण, 15 जणांविरोधात गुन्हा दाखल. आरोपींमध्ये वंचितचा विधानसभा निवडणूक लढवलेला उमेदवार संदीप शिरसाट याचाही समावेश. सांगलीमध्ये माजी महापौर सुरेश पाटील यांचा आत्महत्येचा प्रयत्न, राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती. उपचार सुरू आहेत. आत्महत्येचा प्रयत्न का केला याचा तपास सुरू. पुण्यामध्ये गेट डेटिंग ॲपवरून लोकांना लुटणारे 14 जण गजाड. या टोळीकडून ब्लॅकमेल करून लोकांची आर्थिक फसवणूक तसेच मारहाण केली जात असल्याची माहिती समोर. आतापर्यंत या टोळीनं 50 जणांना फसवल्याचं समोर. नांदेडच्या मालटेकडी भागामध्ये सोफा फर्निचर गोदामाला आग लागली. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती. रत्नागिरीतील अर्जुना नदीतील मातीच्या भरावावरून नागरिक आक्रमक. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नदी भरावमुक्त करा अन्यथा आंदोलनाचा इशारा. भरावामुळे राजापूरला पुराचा धोका वाढत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं. भास्कर जाधवांच्या मतदारसंघातील दाभोळ खाडीमध्ये सक्शन पंपाच्या माध्यमातून खुलेआम बेकायदेशीर वाळू उपसा. दिवसा ढवळ्या यंत्राच्या सहाय्यानं वाळू काढतानाचे व्हिडिओ समोर. परभणीमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये. टोमॅटो काढणीचा खर्चही परवडत नसताना 6 एकरामधील टोमॅटो शेतातच फेकून दिले. गावकऱ्यांनाही फुकट घेऊन जाण्याचं केलं आवाहन. बीड जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध. जमीन मोजण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला रोष. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ मार्गासाठी जमीन देणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका. साताऱ्याच्या सुरूर ते वाई रस्त्याजवळील महाकाय झाडांना वाचवण्यासाठी कृतज्ञता बाईक रॅली. रस्ता रुंदीकरणामुळे बऱ्याच ठिकाणी झाडांची कत्तल. यासाठी रॅली काढत झाडे वाचवण्याचा दिला संदेश. विभागातील क्रिकेट खेळाडूंसाठी खास विदर्भ प्रो T20 लीगचं आयोजन. फक्त विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडे नोंदणीकृत असलेल्या खेळाडूंनाच खेळता येणार. IPLचा सीझन संपल्यावर स्पर्धा सुरू होणार. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला चैत्र एकादशी निमित्त फुलांची आकर्षक सजावट. पुण्यातील भाविक राजेंद्र नाईकांकडून सेवा अर्पण तर सजावटीसाठी 14 देशी विदेशी फुलांचा वापर. चैत्र एकादशी निमित्त विठुरायाला पुरणपोळीचा महानैवेद्य. शिखर शिंगणापूरमध्ये शंभू महादेवाचा विवाह सोहळा असल्यानं या विवाहानिमित्त विठुरायाला पंचपक्वान्नाचं भोजन देण्याची परंपरा. चैत्र एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये गर्दी. भाविकांना दर्शन रांगेमध्ये साबुदाणा खिचडी आणि पाण्याचं वाटप तसंच पत्रा शेडमध्ये ठिकठिकाणी मोठमोठे कूलर लावण्यात आले. कामदा एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिराला सजावट. मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात. शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस. भाविकांची गर्दी लक्षात घेता शुक्रवारपासून सोमवारपर्यंत मंदिर सलग 72 तासांसाठी दर्शनासाठी खुलं. मुद्रा योजना लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संवाद. मुद्रा योजना लाभार्थ्यांनी पंतप्रधानांना सांगितली यशोगाथा. युवकांना यशस्वी उद्योजक बनवण्यासाठी मुद्रा योजना मोदींचं वक्तव्य. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.